एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देश एक होतो हा आजवरचा अनुभव आहे. पण जपानमध्ये त्यांचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्या राजकीय अंतिम संस्काराला धरून जपानमधील नागरिकांमध्ये फूट पडल्याचं दिसतंय. एक गट म्हणतोय की जपानसाठी आबे यांचं जे योगदान आहे ते विसरता येणार नाही, तर दुसरा विरोध करणारा गट म्हणतोय की आबे हे राजकीय अंतिम संस्काराला डिझर्व करत नाहीत आणि या विरोधासाठी जपानी नागरिक रस्त्यावर सुद्धा उतरलेले आहेत. द हॉकिश आबे म्हणजे लढाऊ आबे असं आबे यांचं वर्णन केलं जातं. दुसऱ्या महायुद्धानंतरचे ते जपानचे सर्वाधिक लोकप्रिय असे नेते होते, सर्वात महत्त्वाचे असे नेते होते आणि त्यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान पद सुद्धा भूषवलेलं आहे. यामुळेच त्यांच्या या राजकीय अंतिम संस्कारामध्ये जगभरातले महत्त्वाचे नेते उपस्थित राहिले. भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा यासाठी उपस्थित होते. आज आपण या संपूर्ण घटनेची माहिती घेणार आहोत. यासोबतच आबे यांच्या राजकीय अंतिम संस्काराला जो गट सपोर्ट करतोय त्यांचं म्हणणं काय आहे हेही समजून घेऊ, विरोध करणाऱ्या गटाचं म्हणणं काय आहे हेही समजून घेऊ आणि यासोबतच भारत आणि जपान यांच्या संबंधांवरती प्रकाश टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करू. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. शिंझो आबे यांच्या या राजकीय अंतिम संस्कारास अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस उपस्थित होत्या, भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान सुद्धा उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी हे जगभरातील मान्यवर मंडळी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या अंतिम संस्कारास उपस्थित होते आणि लगेच काही दिवसानंतर जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये शिंझो आबे यांच्या राजकीय अंतिम संस्कारासही उपस्थित राहिलेले आहेत. कोणत्याही देशाचे महत्त्वाचे नेते कोणत्याही कार्यक्रमानिमित्त एकत्र येणं हे त्या देशासाठीचं एक महत्त्वाचं असं राजकीय टूल असतं संबंध वाढवण्यासाठीचं. पण जपानी नागरिकांना याच्याशी काही घेणदेण नाहीये, कारण की या कार्यक्रमावरती होणारा खर्च फार मोठा आहे. तब्बल $11.4 मिलियन याच्यावरती खर्च होणार आहेत. हे जपानी चलनामध्ये होतात 1.65 बिलियन येन. 8 जुलै रोजी जपानमध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत भाषण करत असताना आबे यांच्यावरती एका जपानी नागरिकाने गोळी झाडली, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता ही घटना शॉकिंग होती संपूर्ण जगासाठी आणि जपानसाठी सुद्धा, कारण जपानी समाज जो आहे म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरचा जपानी समाज हा शांततावादी आहे. गुन्हेगारीचं प्रमाण हे अत्यल्प आहे. शस्त्रास्त्र खरेदी करणं हे अशक्य आहे आणि राजकीय हिंसाचार हा जपानमध्ये दुर्मिळ आहे. त्यामुळे ही घटना शॉकिंग होती. जपानचे आबे जे आहेत हे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले आहेत. 2004 पासून तर सर्वाधिक काळ राहिलेले आहेत. त्यांना सपोर्ट करणारा गट सपोर्ट का करतोय? कारण की ते लोकप्रिय नेते होते आणि जपानच्या देशांतर्गत राजकारणावरती त्यांचा मोठा प्रभाव होता. शिंझो आबे जे आहेत हे मुळातून पॉलिटिकली स्ट्रॉंग फॅमिलीमधूनच आले होते. त्यांचे आजोबा हे जपानचे पंतप्रधान होते आणि त्यांचे वडील हे परराष्ट्र मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. आता आबे यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2006 ते 2007 या काळात जपानला मंदीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. त्यांच्या कॉन्फ्लुएन्स ऑफ द टू सीज या भारतीय संसद सदस्यांसमोरील भाषणाने भारत आणि जपान यांचे संबंध अधिक दृढ झाले. त्यांनी टू सीज हा जो उल्लेख केलेला आहे तो हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर या संदर्भात केलेला आहे. चीनच्या आक्रमक धोरणाला काउंटर करण्यासाठी इंडो पॅसिफिक आघाडी महत्त्वाची आहे, इथपासून भारताचं आणि जपानचं अंडरस्टँडिंग वाढल्याचं दिसतंय. 2012 ते 2020 हा त्यांचा पंतप्रधान पदाचा दुसरा कार्यकाळ. या काळात चीन जपानला मागे टाकून क्रमांक 2 ची अर्थव्यवस्था झाला होता. 2011 मध्ये सुनामी येऊन गेली होती आणि जपानी नागरिकांचा अणुऊर्जेला मोठ्या प्रमाणात विरोध सुद्धा सुरू झाला होता. या सिच्युएशन मध्ये त्यांनी चीनला काउंटर करण्यासाठी क्वाडची स्थापना सुद्धा केली. त्या स्थापनेमध्ये पुढाकार सुद्धा घेतला. आता क्वाडमध्ये भारत आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि अमेरिका सुद्धा आहे. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये त्यांनी जपानची अर्थव्यवस्था मार्गावरती आणण्यासाठी ॲबेनॉमिक्सचा वापर केला. ॲबेनॉमिक्स म्हणजे काय? ॲबे यांचं इकॉनॉमिक्स. ॲबेनॉमिक्स फार सोपं आणि सुटसुटीत होतं बघा. महागाईला कंट्रोल करायचं, पायाभूत सुविधांवरती खर्च करायचा म्हणजे त्याच्यावरती भर द्यायचा आणि जपानी उत्पादनांची स्पर्धात्मकता वाढवायची. यासोबतच त्यांनी चीन बाहेरील भारत, व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि बांगलादेश यांच्यासोबतचे जे संबंध आहेत ते अधिक दृढ केले. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. चीनचा उदय आणि त्याचे जगावरती होणारे परिणाम हे सर्वप्रथम कोणी ओळखले असतील तर ते आबे यांनी. यामुळे जपानमध्ये त्यांना मानणारा मोठा गट आहे.
जे त्यांच्या राजकीय अंतिम संस्कारास विरोध करतायत ते एकतर खर्चामुळे करतायत, यासोबतच त्यांच्या डिव्हिजिव्ह पॉलिसीमुळं आणि राजकीय अंत्यसंस्कार याच्यामुळं. जपानमध्ये राजकीय अंत्यसंस्कार जे आहेत हे राजघराण्याशी संबंधितच आहेत. याच्यामुळं आबे यांच्यावरती ह्या असा अंत्यसंस्कार करत असताना त्याला विरोध होताना दिसतोय. याला साऊथ कोरियाच्या युनिफिकेशन चर्चला आबे आणि त्यांच्या LDP या पक्षाने दिलेला जो पाठिंबा आहे याची सुद्धा किनार आहे. विरोध इतका टोकाचा आहे की जपानमधील एका नागरिकाने स्वतःला पेटवून सुद्धा घेतलेले आहे. यासोबतच आबे यांच्या राजकीय विरोधकांनुसार त्यांनी जपानची जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला रिवाइज करण्यासाठी खूप पुश केलं होतं. यासोबतच साऊथ कोरिया सोबतचे संबंध आबे यांच्यामुळे बिघडले अशी सुद्धा टीका केलेली आहे. 2020 मध्ये जेव्हा आबे यांनी पंतप्रधान पद सोडलं तेव्हा त्यांनी पॉलिटिकल फंड मिसयूज केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला आणि कोरोना काळामध्ये त्यांनी सिच्युएशन चांगल्या पद्धतीने हाताळली नाही म्हणून सुद्धा त्यांच्यावरती टीका होताना दिसते. यासोबतच आबे यांनी आग्रह केला की ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक हे व्हायलाच पाहिजे. आता त्यामागे जपानच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागावा हाच त्यांचा हेतू होता. अबे वॉज अहेड ऑफ हिज टाइम असे गौरवोद्गार त्यांच्याबद्दल कायम काढले जातात आणि यामुळेच 700 फॉरेन डिग्निटरीज त्यांच्या राजकीय अंत्यसंस्कारास उपस्थित होते आणि याच्यामध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा समावेश होता. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्या मध्ये जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये भारत आणि जपान यांचे संबंध येणाऱ्या काळामध्ये अधिक दृढ करण्यावरतीच त्यांनी भर दिला. भारत आणि जपान यांचं ग्लोबल विजन एकच आहे, शांतता, स्थैर्य आणि शेअर्ड प्रॉस्पेरिटी बेस्ड ऑन शाश्वत विकास. 2005 पासून भारत आणि जपान यांचे पर्यावरण, ऊर्जा आणि डिसआर्मामेंट याच्यावरती सहकार्य वाढताना दिसते. 2022 मध्ये भारत आणि जपान यांच्या संबंधाचे 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत. इकॉनॉमिक इंटरॅक्शन जे आहे हे भारत आणि जपान यांच्या संबंधातील सर्वात महत्वाचा असा घटक आहे. भारताला जपानकडून ऑफिशियल डेव्हलपमेंट असिस्टन्स म्हणून जपानकडूनचा सर्वाधिक निधी मिळतो. म्हणजे जपान कोणत्याही देशाला देत असलेला निधी जो आहे याच्यामध्ये भारताला देण्यात येणारा निधी हा सर्वाधिक आहे. 2011-12 मध्ये त्यांनी 8,500 कोटी रुपये दिले होते जे मेनली मेट्रो प्रोजेक्टसाठी वापरले गेले. यासोबतच 11,000 कोटी त्यांनी नंतरच्या काळात दिले जे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर साठी वापरण्यात आले आणि चेन्नईच्या मेट्रो प्रोजेक्टसाठी सुद्धा. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर साठी सुद्धा त्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे आणि बुलेट ट्रेनसाठी सुद्धा त्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे. जपान, भारत आणि चीन हा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये जपान अधिक भारत हे चीनला काउंटर करण्यासाठी फार महत्वाचं आहे. हे कुणाला समजलं तर आबे यांना समजलं आणि त्या पाठोपाठ मोदी यांना सुद्धा समजलं होतं आणि या दोघांमधला जो डायलॉग होता हा फार इम्पॉर्टंट होता. चीन हा भारत आणि जपान या दोघांसाठीचा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. तरी सुद्धा चीनला काउंटर करण्यासाठी आणि आशियामधला सत्तेचा लंबक जो चीनकडे झुकलेला आहे तो परत एकदा योग्य त्या ठिकाणी आणण्यासाठी भारत आणि जपान यांचं सहकार्य येणाऱ्या काळामध्ये अजून वाढत राहणार आहे हे निश्चित. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल व्हिडिओ या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.